उन्हाळ्यामध्ये थंडगार आईस्क्रीम खायला सगळ्यांनाच आवडतं. मात्र तुम्ही हे आईस्क्रीम खाताना हे आईस्क्रीम कशापासून बनवलंय हे बघता का? आईस्क्रीमच्या बॉक्सच्या मागे इंग्रेडियंट्सची लिस्ट असते. ही तुम्ही कधी बघितली आहे का? कारण सध्या फक्त दुधापासून आईस्क्रीम बनवत नाही, तर अजूनही असे काही घटक आहेत की ज्यापासून आईस्क्रीम बनवतात. मग हे खरंच आपल्यासाठी हेल्दी आहेत का? चला तर मग आपण बघूया. काही आईस्क्रीमवर अशा प्रकारे फ्रोझन डेझर्ट असं लिहिलेलं असतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 10.5% एडिबल व्हेजिटेबल ऑइल आहे, म्हणजेच पाम ऑइल आहे. आणि तुम्हाला दिसत असेल की त्याची एक्सपायरी पण साधारणतः 1 वर्षानंतरची आहे. आता आपण दुसऱ्या एका कंपनीचा आईस्क्रीम घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की मुख्य घटक हा मिल्क सॉलिड्स, म्हणजेच हे आईस्क्रीम मुख्यतः दुधापासून बनवलेलं आहे आणि त्याची एक्सपायरी ही साधारणतः 6 महिन्यानंतरची आहे. कंपॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्यामध्ये व्हेजिटेबल ऑइल नाही, ट्रान्स फॅट नाही, फॅट कमी आहे, शुगरचं प्रमाण कमी आहे आणि फ्रूट पल्प जास्ती आहे, आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह नसतील असं आईस्क्रीम आपल्याला घ्यायचं आहे. थोडक्यात फ्रोझन डेझर्ट ज्याच्यावर लिहिलं आहे ते आईस्क्रीम आपल्याला घ्यायचं नाहीये. खरं तर आईस्क्रीम हा पदार्थ काही हेल्दी नाही, पण कधीतरी खाण्यासाठी पण स्मार्टर चॉईस आपण नक्कीच करू शकतो. हे कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन नाहीये, हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे.